गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. बहुधन्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस. उत्तर दिशो होता सूर्यपय. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. लग्न घटिका सुलक्षण. ऐस शुभ मुहूर्ती गुरु आपण. आनंदे प्रयाण करीते झाले. मध्य प्रवाहात पुष्पासनी. बैसोनी शिष्यां संबोधुनी. आमुचा वियोग झाला म्हणूनी. तमः मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरांत आम्ह कसोच पूर्ववत. भावना दृढ धरा मनांत. तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी. तेथे पाहलो याची खूण तुम्हांसी. फुले येथील जिनस जिनसीय. श्री गुरुचरित्र 53 ओवी 31 ते 35. दयेची कृपेची शुद्ध मूर्ती. धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यान मूल गुरु मूर्ती. पूजा मूल गुरु पादुका. मंत्र मूल गुरु वाक्य. मोक्ष मूल गुरु कृपा. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अति प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैलगमन केले होते. श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. आजच्या तिथीला भगवान श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्र जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही. ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा, या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.